नाटक, चित्रपट, मालिका अशा तिन्ही क्षेत्र गाजवणाऱ्या दिग्गज अभिनेत्री म्हणजे सुलभा देशपांडे. त्यांनी चौकट राजा, जैत रे जैत, विहीर, हापूस, बाळाचं बा ब्रह्मचारी, हाच सुनबाईचा भाऊ अशा अनेक मराठी चित्रपटात काम केले आहे. शिवाय मराठीसोबतच अनेक हिंदी सिनेमांमध्ये देखील त्या झळकल्या आहेत. विरासत, गमन, भूमिका, इंग्लिश विंग्लिश आणि सलाम बॉम्बे यांसारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये त्यांनी केलेल्या भूमिका विशेष गाजल्या. 4 जून 2016 रोजी कर्करोगाने त्यांचे निधन झाले. या दिग्गज अभिनेत्रीच्या कुटुंबाला कलेचा मोठा वारसा लाभला आहे. त्यांचे वडील, 3 बहिणी, नवरा, मुलगा, सून आणि भाचा असे अनेक जण चित्रपटसृष्टी गाजवत आहेत. चला तर त्यांच्या कुटुंबाविषयी सविस्तरपणे जाणून घेऊया. सुलभा देशपांडे यांच्या वडिलांचे नाव वसंतराव कामेरकर होते. ते HMV म्युझिक कंपनीत साऊंड रेकॉर्डिस्ट म्हणून काम करत. त्यामुळे त्यांच्या घरी दिग्गज गायकांच्या मैफिली रंगत असत. त्यांना 10 मुले होती. त्यांच्याकडूनच कलेचा हा वारसा त्यांच्या 10 मुलांना मिळाला. या 10 मुलांनी काही अंशी कला क्षेत्रात कार्य केलं आहे. या 10 मुलांपैकी सुलभा देशपांडे, ज्योत्स्ना कार्यकर, प्रेमा साखरदांडे व आशा दंडवते या त्यांच्या 4 मुलींनी अभिनय क्षेत्रात मोठे नाव कमावले. सुलभा देशपांडे यांची मोठी बहीण प्रेमा साखरदांडे यांच्याबद्दल बोलायचे तर त्यांनी स्पेशल 26, द इम्पॉसिबल मर्डर, मनन, माझे मन तुझे झाले, बेट, फुलत्री धमाल अशा अनेक चित्रपटात काम केलं आहे. प्रपंच या मराठी मालिकेत त्यांनी केलेली भूमिका आजही सर्वांच्या लक्षात आहे. त्यांचे 6 मार्च 2025 रोजी वृद्धापकाळामुळे निधन झाले. त्यावेळी त्या 94 वर्षांच्या होत्या. सुलभाताईंची दुसरी बहीण डॉक्टर ज्योत्स्ना कार्यकर यांनी रंगभूमी, चित्रपट आणि मालिकांमधून अभिनयाचा ठसा उमटवला. कथा, सत्या, राग, जोश, वेड लावी जीवा अशा काही चित्रपटात त्यांनी काम केलं. मात्र हिंदी मालिकेतील त्यांचे काम विशेष गाजले. शांती, राजा की आई की बारात, कहाणी घर घर की अशा अनेक हिंदी मालिकांमध्ये त्या झळकल्या होत्या. 31 डिसेंबर 2016 साली वयाच्या 82व्या वर्षी त्यांचे निधन झाले. ज्योत्स्ना यांचा मुलगा देखील अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे. दिग्गज अभिनेते यतीन कार्यकर हे त्यांचे चिरंजीव आहेत. यतीन कार्यकर यांनी कयामत से कयामत तक, हे राम, इक्बाल, कलियुग, मुन्नाभाई MBBS, बाजीराव मस्तानी यांसारख्या अनेक हिंदी चित्रपटात काम केले. याशिवाय सरकारनामा, विटीदांडू, दगडी चाळ, तुकाराम, मायबाप, खोपा, लेक असावी तर अशी यांसारख्या अनेक मराठी चित्रपटात देखील ते झळकले आहेत. राजा शिवछत्रपती या मराठी मालिकेत त्यांनी साकारलेली औरंगजेबची भूमिका खूप गाजली. त्यानंतर स्वराज्य सौदामिनी ताराराणी या मालिकेत आणि शिवप्रताप गरुडछेप या चित्रपटातही त्यांनी औरंगजेबची भूमिका साकारली होती. आज आपल्या आईचा आणि मावशीचा अभिनयाचा वारसा ते जोमाने पुढे चालवत आहेत. सुलभा त्यांची लहान बहीण आशा दंडवते यांच्याविषयी बोलायचे तर त्यांनी रेन बसरा आणि नजर या हिंदी सिनेमात काम केले. मात्र नंतर त्यांनी अभिनय क्षेत्रात काम केले नाही. सुलभाताईंचे पती अरविंद देशपांडे हे सुद्धा अभिनेते होते. अरविंद देशपांडे आणि सुलभा देशपांडे यांनी आविष्कार या नाट्यसंस्थेची स्थापना केली. या संस्थेतर्फे त्यांनी शांतता कोड चालू आहे, तुझं आहे तुझपाशी, शितू, काचेची खेळणी, तुगलक आणि ती फुलराणी या अशा गाजलेल्या अनेक नाटकांची निर्मिती केली. अरविंद देशपांडे यांनी झुंज, भन्नाड भानू, शापित, चाणी अशा अनेक गाजलेल्या मराठी चित्रपटांमध्ये काम केले. तसेच त्यांनी गमन, झंजार, विजेता, सदमा, एक तुझे के लिए, वो 7 दिन, आँखों के झरोखे से अशा अनेक हिंदी चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारल्या. पुढे सुलभा देशपांडे यांचे चिरंजीव निनाद देशपांडे हे सुद्धा अभिनय क्षेत्रात आले. सुलभा आणि अरविंद यांच्यामुळे लहान असल्यापासूनच निनाद यांच्यावर अभिनयाचे संस्कार झाले. निनाद यांनी होली, शक, पपिहा या हिंदी सिनेमात काम केले. तसेच ते व्योमकेश बक्षी या गाजलेल्या मालिकेत देखील झळकले होते. पुढे ते आई कुठे काय करते या मालिकेत साकारलेल्या भूमिकेमुळे महाराष्ट्राच्या घराघरात पोचले. त्यानंतर ते मन धागा धागा जोडते नावा या मालिकेत दिसले होते. निनाद देशपांडे यांनी अभिनेत्री अदिती देशपांडे यांच्याशी लग्न केले. अदिती देशपांडे यांनी मायबाप, पपक पकाक, जोगवा, वजनदार, रेघे, दशक्रिया, नॉट ओन्ली मिसेस राऊत अशा गाजलेल्या सिनेमामध्ये काम केलं आहे. याशिवाय त्यांनी फुलरा सुगंध मातीचा या मराठी, तर मैं मायके चली जाऊंगी तुम देखते रहियो, रिश्ता लिखेंगे हम नया आणि पहरेदार पियाकी या हिंदी मालिकांमध्ये देखील काम केलं आहे. सध्या त्या पाठ राखीण या मालिकेत काम करत आहेत. अशा प्रकारे दिवंगत अभिनेत्री सुलभा देशपांडे यांच्या कुटुंबातील अनेक सदस्य अभिनय क्षेत्रात कार्यरत आहेत.